हाय हॅलो नमस्कार, कसे सगळे पाय प्रत्येक ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. आता संध्याकाळच्या वाजले 6:05 आणि थंबनेल तुम्ही बघितलेलं असणार आहे. आम्ही काय सकाळपासून ब्लॉग घेतलाच नाही, कारण सगळ्यात मोठं की पायल पायल त्याचं कारण आहे. कारण जरा उशीर उठलो आम्ही, त्यानंतर सक्षमीला आवरणं किंवा तिचे कपडे वगैरे देऊन पायला नाश्त्याला उशीर झाला. मग पायला जेवण करायला पण उशीर झाला. आज सक्षमी एकदा फिडिंगला बसली की लवकर उठत नाही. त्यात पायलचा जवळजवळ अर्धा तास जातो फिटिंगमध्ये करण्यामध्येच. आणि असं पण नाही अर्धा तास पिल्यानंतर ती दिवसभर खेळती. हां चुकते. फिडिंग केल्यानंतर ती 2-3 वेळा शू केली की तिला लगेच भूक लागते. तुमच्या बाळाला सुद्धा एक कमेंट करून सांगा. सारखं तर बाळासारखं पहिला मागते, तिची भूक वाढली. पायल त्याचं जास्त पायलचा वेळ जाते आता सक्षमीला फिडिंग करण्यात. आणि आपण काय बोलू शकत नाही त्या गोष्टीवरती. आता म्हणून ब्लॉग नाही घेतला सकाळपासून. आता सक्षमीचा बड्डे सेलिब्रेट करायचा आपल्याला, म्हणून म्हणलं पहिला आज ब्लॉग घेऊ. म्हणजे आता ब्लॉग स्टार्ट करूया. उशिरा काय विषय नाही आहे. सखीमीचा बड्डे करणं खूप गरजेचं आहे. 1 महिना पण मिस नाही झाला पाहिजे बड्डे करायला. तर आता पाहिलं परत सक्षमीला फिडिंग करून आता शिक नॉर्मल बसलेली आहे. तोपर्यंत मी कपडे वरून वाळत वगैरे टाकून घड्यावर करून आणलं सगळं. हे तुम्हाला दाखव. हे बघा, हे माझे कपडे, हे पायलचे आणि हे आमचे बाथ आंघोळ करायचं सामान. आणि तर पायल आणि सक्षमी बघा. हे बघा पायल कांबळे आणि सक्षमी कांबळे पायल. मी पण गाय तिथं आहे. सगळी माझ्यासोबत पण खेळते. तुम्हाला सांगू कसं काय? हां सक्षमी माझ्यासोबत पण खेळते. हे बघा, हे पायलच्या गळ्यात जे आहे हे बघा. हां हे बघा, पकडला सक्षमीने मला पकडलं. ती मग होतं सोबतला खेळते. म्हणजे असंच ती काय आता तिचा हात कसं ती काय नाही काय तर पकडायला बघते अशी. त्या दिवशी पण काल पण त्या हर्षून तिला खेळणं दिलं. तिने खेळलं पण असं गच्चम पकडलं होतं. आज सकाळी दुपारी मी असं म्हणलं माझं बोट पकड. ती हातासमोर असं फक्त मी हात टच केला, लगेच तिने बोट पकडलं. म्हणजे ती असं हातात पकडायला बघते. आणि चलत आपण सगळे खाली जाऊ. पप्पा पण डिलेवरी देऊन आलं. आज मी जाणार नाही डिलेवरीला, कारण सक्षमीचा बड्डे आहे. गेलो तर उशिरा जाईल. 8 वाजता 8 ते 12 करेल. थोडंफार 200-300 रुपये भेटले तरी लय झाले. काय म्हणता, बरोबर का नाही? दिवस वगैरे व्हायला नव्हतं, कारण आपण रेंटनी गाडी आणली ना, त्याचं रोजचं भाडं जातं गाडीचं. तेवढं भाडंचं करू एक दिवसापुरतं नाही का. नाही मी पिक्चर बघतो नेटफ्लिक्सला, कारण माहिती लॉकअप बघतो आपण. लॉकअपसाठी आपण रिचार्ज केलं नेटफ्लिक्सला, तर पैसा वसूल करणं गरजेचं आहे. तुम्ही पण करता का असं? कमी करून सांगा. पाहिलं नाही बाकीचं पण नाही विचारले अजून. ही अशी करते पोरगी. मम दे. मम दे. तर गाई झालं तर आम्ही खाली. आणि चेहरा बघा कसा फरक पडतो शर्टाचा. दाढी कटिंग करायची मला खूप. दाढी कटिंग वाढते. दाढी वाढली केस मस्त बसत पण. बरोबर नाही मी नाही काय बाबू काय माझ्याकडे बघते, तिच्याकडे बघते. ती म्हणजे नाही केस पांढरी होती, काळे कशी झाली केस? कोण वेगळाच माणूस आहे. मला नाही ओळखत. दाढी होती, कांढरी पांढरी केस होती. आयो लाडो माझी. नाही ओळखत. नाही यायचं माझ्याकडं. नाही यायचं. नाही यायचं. काय नको येऊ बाबा, नको येऊ. बर्थडे विश केलं का तिला? आज बर्थडे तिचा. हॅपी बर्थडे. आरती करत यायचंय. त्या दिवशी पण ती रडली पप्पाकडे बघून. चल नाही यायचं माझ्याकडं. नाही यायचं. तुम्ही तिला फक्त आमच्या पौर्णिमेला दिसता. अंकल बघ. अंकल रोज येतो भेटायला. सलमान खान अंकल. अंकल येतो रोज. तेरे नाम. काय कपडे आणले खाली. घरात बसल्यामुळे जरा थोडी दुरी पडली घेतली बरोबर तिला मी हातावर माझ्या. काय बघा आता बघा. चालायचं. बघतच नाही. तुम्ही तिला आमच्या पौर्णिमेला नाही यायचं. मागितलं. चला नाही यायचं. तो खालीच बघत. चलायचं. यायचं.
तिला काय कळलं काय करू झालं. यायचं पण रडायचंय पण आहे. आणि सक्षमीला आज नवीन कपडे घालणार आहे आणि तुम्हाला नवीन कपडे दाखवतात सक्षमीचे काय ते 1 मिनिट झाला पायल काढते कपडे आहेत ना आणि सक्षमीचा ड्रेस तुम्ही आजचा दाखवतो तुम्हाला मी हा आहे सक्षमीचा ड्रेस अरे चुकीली छान छान ड्रेस आधीच घातलंय तिला एवढं का बोलू लागलं? कसं व्हायचं म्हणूनच ती तुमच्याकडे येत नाही म्हणूनच ती तुमच्याकडे येत नाही नुसतं तिला तुम्ही हे करता टॉर्चर करता वेगळंच लेवल काय झाले अरे ड्रेस आहे दाखवते सक्षमीचा ड्रेस छान असा कुणी दिलेला शेट ड्रेस ह्या होय रे हा ड्रेस कोणी दिलेला आहे कोण शिकतोय हां हां ड्रेस बघा हा ड्रेस घालणार आहे आम्ही आज हे बघा पार्सल पप्पांनी पार्सल अर्धे देऊन आलेत आणि अर्धे पार्सल तर द्यायला जायचे तर पप्पा चाललेत म्हणून आम्ही फक्त सक्षमीला लवकर खाली घेऊन आलोय सक्षमीला सक्षमी पप्पाला कधीच नाही ओळखणार काय विषय नाही ओळखते पप्पाने आमचे पकडले बघा सक्षमीला कसं पप्पाला घाबरायला लागले तर सक्षमीला पकडताने खतरो के खिलाडी आता कळलं शर्ट मळकय मग म्हणलं हँड वॉश करा तर नाही कपडे बाहेर यायचे वातावरण. मग हात नव्हते का बाहेर वातावरणात कपडे कपडे असं घाबरतात रे पप्पा थोडं 5 जरा लाडू कुकर लाडू तर गाई संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आज मी तर काही गेलो ना डिलिव्हरीला पप्पा गेले परत जाऊन आणि सक्षमीला झोप आली खूप आणि मी घेतलं सक्षमीला आता आणि मागं पायलची दिसतं स्वयंपाक चालू आहे झालंय मम्मीची भांडी घासायचं काम आणि पायलचा स्वयंपाक तुमची पद्धत बघा कशी सुनाला एक पोरगी म्हणली मला कमेंट मध्ये कालच्याच ब्लॉग मध्ये ना की सासूला अशी बोलती म्हणून आमची मस्ती अशी चालत असते बोलत तुम्ही तर आमच्या घरीच नाही मग अशी तर आमची किती मस्ती चालली आम्ही तर सांगितलं लोक घेतच नाही आणि असं आमच्या कॉमेडी असते ना घरी तेव्हा तर आम्ही ब्लॉग घेत नाही पण ती जर टाकली तर तुम्हाला वाटतं आम्ही खरंच भांडणं करतोय का काय मी तर किती वेळा असं बोलते मस्करी तर नाही का असं किती जणांना काहीतरी गैरसमज बिचारी होतो सासू गरीब आहे म्हणून फायदा घेते हा, माझी सिंपती. सासू काही गरीब नाही माझी गाय दिसती गोगल गाई डायनोसॉर गाई खरंच विचारा आता बघा कशी हसते आमची मम्मी फक्त तोंडावर नाही दिसते खरं सांगा मी गरीब आहे का कशी आहे गरीब आहे जे मला ओळखतं ना तेच कमेंट करेन आमची जे नाही ओळखत मला ना ते नॉर्मल बसली ना अशी विचार करत तरी मम्मीचे आयब्रो असे असतात तोंड असं असतंय असं विचार करत होटाशे तोंडात मिसरी मिसरी लावून अशी बसली नॉर्मली तरी असं वाटतं ही बाई डेंजर लक्ष्मी सांग मामा कोण गावी सांग मामा माझी सांग थांब ती म्हणाय माझी मम्मा गोगल गाई. गाई माझी आई डायनासॉर काय आज मेनू सांग जेवणाला हा जेवणाला काय मेनू आज मेथीची भाजी वरण भात भात भाकरी भात येस आम्ही नेहमी पार्टी म्हणून काहीतरी बाहेर ना आणतो ह्या वेळेस नाही आणलं जरा म्हणजे सक्षमीचा केक वगैरे पण आणायचं ना त्यामुळे नाही आणलं तर पुढच्या वेळेस आपण पुढच्या पट्टीला आणू काही ना काहीतरी बाहेर खायला हां केक केव्हा कालच खाल्ले आपण चिकन म्हणून आज नको चिकन म्हणलं हां काल चिकन लय मोठं खाल्लंय सगळं आता महाग व्हायला लागलं काहीच असं काय नाही महागाचा पण प्रश्न नाही पण कालच चिकन खाल्ले आणि ते कालचं चिकन अजून होतं सकाळीपर्यंत चिकन नाही मी म्हणलं होतं वाट माझा विचार चालू होता शेवपाव वगैरे आणायचा पण म्हणलं तर जाऊन दे सगळंच कळून पडलं आजचा बड्डे सक्षमीच्या कारण की मला पण माझा असा विचार होता की मी 8 वाजेपर्यंत बड्डे करून जाईल सक्षमीचा परत डिलेवर द्यायला पण नंतर माइंड चेंज झालं म्हणजे आता सक्षमीचा परत काय बड्डे पुढच्या महिन्यात असणार आहे आजचा दिवस स्पेशल आहे काम उद्या पण होईल पण आजचा दिवस स्पेशल असल्यामुळे म्हटलं जरा करूया आपण सेलिब्रेट सक्षमीसोबत आणि सक्षमीचा ड्रेस तुम्हाला दाखवला आहे आणि ती माझ्या खांद्यावर मस्त बसली एकदम छान तिला लय झोप आली काहीच तिला हा झोपायचा तिला हा प्रॉपर झोपायचा टायमिंग आहे पण आज मम्मीला पण स्वयंपाकाला उशीर झाला आणि मी पण घरी म्हणून तिला हँडल करतो सक्षमीला नाही मी तुम्हाला सांगते काय झालं होतं मी प्रतीकला सांगितलं होतं की सक्षमीला 5 वाजताच आपण आंघोळ घालू म्हणजे 5 ते 8 वाजेपर्यंत तिची चांगली झोप होईल 8 वाजता तिला मस्त मेकअप करून खाली घेऊन येऊ बड्डे करायला पण ह्यांनी माझं ऐकलं नाही मम्मीचं ऐकलं मम्मी तर काही सक्षमीचा बर्थडे सेलिब्रेशन माहीत राहिलं तर तुम्हाला जसं की ब्लॉग तुम्ही बघितलाच अर्धापर्यंत आणि अर्धा ब्लॉगला सक्षमीचा बड्डे सेलिब्रेशन राहिला होता कारण की सक्षमी जरा त्या दिवशी टायमिंग जरा मिसमॅच झालं आणि आज आम्ही बड्डेचं सेलिब्रेशन करतो आहे खूप दिवसानंतर
खूप घाबरतो काय सांगू केस माझी एकदम मस्त पैकी बसले बघा खेळतो. चला बर्थडे सक्षमी तुम्हाला केक दाखवते. ह्यावेळेस केक वेगळा आणला आपण सक्षमीला. हे बघा सेम प्राईजमध्ये दुसऱ्या दुकानातून आपण केक आणला. सेम प्राईजमध्ये बघा छोटूसा एकदम छान असा केक आणलेला आणि मॅडम इथे खेळती बाबांसोबत. हे बघा खेळा खेळा खेळा. काय बर्थडे करायचं तुझा? बर्थडे करायचा बर्थडे करायचा आहे आपल्याला. मला जायचं आहे लवकर लवकर. चला पटकन पाया लवकर चला. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सक्षमी, आमची लाडकी गोजिरी परी, तुझ्या हसण्यात सुखाची चाहूल, तुझ्यामुळे उजळली घराची फुलबाग सारी. आई बाळाची आजी कशी झोपली. डिलिव्हरीसाठी जायचं आहे. काय म्हणू हे बघा कोणाची डिलेवरी मग मी असं म्हणते डिलिव्हरीसाठी. चले चले बुर 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 चल 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 नाही नाही म्हणते नाही यायचं मग जाऊ दे. तिने असं केलं. चल. नाही यायचं नाही यायचं नाही यायचं. डोळे प्रतीकची पण झाली तयारी चालू. आज पाऊस नाही पण मी त्याला म्हणते ही डॉक्टरच आहे ना बाई. मी लेकून पुसायचं पुरीला चालल्या ती दिदी डॉक्टरच ना. ऐक की मी काय म्हणते पाऊस नसला तरी जर्किन आठवणीने घ्यायचं रोज. हे चावी एकदम हो जर जर्किन घ्यायला लागतं रोज. कधी पण पाऊस येतो म्हणून जास्त महत्वाचं आहे. जाऊ का निघू. हो लवकर ये, रात्रीला उशीर नको करू. येस येस. आता माझ्या चालल्या त्या भाकऱ्या. माझ्या भाकऱ्या बघा कशा आहेत, एकदम मोठ्या मोठ्या गोल गोल अशा टम्म फुगलेल्या. कशा आहेत मग आपल्या भाकरी. आजचा मेनू आहे मस्त टोमॅटोची चटणी, इथे आहे आपलं वरण, इथे आहे भात आणि इथे आहेत भाकऱ्या ज्या आता मी करते. आणि हा वट्टा मी आत्ताच धुवून घेतला आहे, म्हणजे मम्मीने मला धुवून दिला वट्टा खास भाकरी करण्यासाठी. आणि इथं आहे मी जी की भाकऱ्या करते आणि सक्षमी बघायची तुम्हाला. सक्षमी मस्त झोपली आहे छान एकदम. इथे बसलेत आमचे पप्पा, तिथं सक्षमी झोपली आहे बघा, दिसते का तुम्हाला. म्हणून लाईट बंद केली आहे आणि पप्पाला म्हणलं तुम्ही असेच अंधारात बसा. मम्मी गेली आहे बाथरूममध्ये फ्रेश व्हायला. तोपर्यंत आता माझ्या भाकरी होतील, मग पटकन सक्षमीला पाणी पण गरम करायला लावणार लिवरती. आणि आता स्वयंपाक झाला की पटकन सक्षमीला आंघोळ घालून तिला छानपैकी मस्त झोपून मी पण फ्रेश होणार आहे. मी अजून फ्रेश नाही झालेली आहे ना. तर किती वाजले ते 7 वाजत आले. ते माझं सगळं झालं होतं मगाशी. मी टोमॅटोची चटणी वगैरे माझं 5 वाजताच झालं होतं करून. माझ्या तर फक्त भाकऱ्या राहिल्या होत्या. मग म्हटलं पटकन भाकरी करून घेते म्हणजे मी सक्षमीचं आंघोळीचं बघायला मोकळी झाले. आता पटकन मम्मीला घेऊन जाते वरती आणि सक्षमीला आम्ही आंघोळ घालतो.